जसं तुम्ही सांगितलं तसं सगळ्यात मोठा प्रश्न पाणी प्रश्न आहे। शिवसेना 30 वर्षापासून सत्तेत होती, नगरसेवक यांचे, महापौर यांचे, आमदार यांचं, खासदार यांचं, सरकारही यांचं होतं, तरी सुद्धा नळाला 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस पाणी येत नाही। कसं बघायचं? खरं तर पाण्याचा प्रश्न हा जसा आपण त्याला नैसर्गिक समजतो तसा तो कृत्रिम आहे खरं तर। कारण या ठिकाणी MIDCचे जे मोठे उद्योग आहेत, इथल्या महापौराच्या बंगल्यामध्ये 4-4 नळ आहेत, इथल्या आयुक्ताच्या बंगल्यामध्ये सर्वसामान्यांच्या पेक्षा जास्त जाडीची पाईपलाईन आहे, इथल्या सगळ्या लोकांना काही भागामध्ये दररोज पाणी येतं, परंतु ही कृत्रिम समस्या आहे। लोकांना तात्काळ ठेवायचं, लोकांना वेठीशी धरायचं आणि राजकारण करायचं असा हा उद्योग या इथल्या राजकारण्यांचा आहे। मागच्या 10 वर्षापासून समांतर जलवाहिनीचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। दरवर्षी त्याच्या समांतर जलवाहिनीच्या ठेक्याची रक्कम वाढत चाललेली आहे, परंतु लोकांना पाणी मिळत नाही। 8-8 दिवसाला पाणी येतं, शहरामध्ये सुमारे 2 महिन्यात पाणी पुरवलं जातं आणि वर्षभराचा टॅक्स घेतला जातोय। आणि इथून पुढे जाऊन या महानगरपालिकेने नळाला मीटर लावण्याचं काम सुरू केलेलं आहे। या सगळ्या प्रवृत्तींच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी इथल्या खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी बदलाची गरज आहे। नगर महानगरपालिकेचा 3 वार्डामध्ये समावेश होतो। गुंठेवारीचा खूप मोठा प्रश्न आहे, याबाबत कोणतेच आमदार खासदार बोलायला तयार नाहीत। मुळात यामध्ये सगळ्यात पहिले महानगरपालिकेचे जे अधिकारी भ्रष्टाचारी अधिकारी आहेत त्यांची सर्वात मोठी चूक आहे। कुठलेही लेआउट मंजूर नसताना जी प्लॉटिंग पाडली जाते त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातंय। आज ज्या लोकांनी 1-1 रुपया जमून आपले प्लॉट विकत घेतलेले आहेत ते प्लॉट इनलिगल ठरवण्याचा महानगरपालिकेला काय अधिकार आहे? कारण महानगरपालिकेनेच या लोकांचे गळचेपी करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। एकीकडे प्लॉटचे पैसे 1-1 रुपया करून या लोकांनी जमा केले, प्लॉट विकत घेतले आणि आज महानगरपालिका पैशाच्या हवेच्या पोटी गुंठेवारी सारखा जुलमी कायदा लावतं आणि या शोषित पीडित वंचित घटकाच्या कष्टकरी लोकांना घरातून हद्दपार करण्याचा प्रयत्न करतो। याला देखील आमचा विरोध असणार आहे। आणि गुंठेवारी ही मोठ्या मोठ्या लोकांच्या ज्या मोठ्या मोठ्या प्रॉपर्टीज आहेत त्यांच्यासाठी वापरा। गोरगरीब कष्टकऱ्यांच्या 10x20x30च्या प्लॉटला न लावता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकांचे कोट्यवधी रुपये असलेल्या लोकांचे एकर जमीन अशा ठिकाणी जाऊन तुम्ही कारवाई करा। NA लेआउटचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती महानगरपालिकेने कारवाई केली पाहिजे असं आमचं या ठिकाणी सांगणं आहे। मतदारांना काय आव्हान करणार? आमचं आव्हान आहे की औरंगाबाद शहरामध्ये मागच्या 35 वर्षापासून खान पाहिजे की बाण पाहिजे, आता कटेंगे तो बटेंगे। आणि दुसरीकडं आमच्या बौद्ध लेण्यांचं अतिक्रमण काढलं जातंय, दुसरीकडं हिंदू धर्माच्या नावाखाली इथल्या मस्जिदीवरचे भोंगे उतरवण्याचं जे कारस्थान सुरू आहे, इथल्या लोकांमध्ये भांडणं लावून हे राजकारणी लोक स्वतःची पोळी भाजण्याचं काम करत आहे। या राजकारणाला बळी पडू नका। जे तुमच्या आमच्या प्रश्नांची ज्यांना जाण आहे, जे भ्रष्ट नाही आहेत, ज्यांच्या डोळ्यामध्ये दंगलीची आग नाही आहे, अशा लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे एवढं आव्हान आम्ही या ठिकाणी मतदारांना करतो। आपलं शहर हे आपल्या सर्वांचं शहर आहे, सगळ्या जाती धर्माच्या नागरिकांचं शहर आहे। याला सामान्य नागरिकांचं शहर राहू द्या, याला धर्मामध्ये वाटू नका आणि धर्माच्या नावावरती कोणालाच मत देऊ नका, हे आव्हान माझं सामान्य मतदारांना या ठिकाणी असणार आहे। धन्यवाद।